यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण तुमची ताई मस्त आहे, मजेत आहे। माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कसे आहात मित्रमैत्रिणींनो? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का। मित्रांनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आता आपल्या गावात रामयात्रा आली म्हणल्यावर तुम्हाला काहीतरी स्पेशल बघायला भेटणारच ना हो। तर आता सगळ्यात आधी कॅश वगैरे काढलं, आता चाललोय बरं का काय काय आले रामयात्रामध्ये ते सगळं बघण्यासाठी। आता तुम्ही आत्ताच बघितलं स्टार्टिंगलाच की आपलं रथ जे असतं रामयात्रामध्ये जे महत्त्वाचं असतं की रथ अख्ख्या फलटणमध्ये फिरतं, तर ते निघालेलं आहे। आणि ते म्हणजे ते सगळं झालं। मी नेक्स्ट डे दिवशी गेले, म्हणजे रामयात्राच्या दुसऱ्या दिवशी। आणि रामयात्रा चालू व्हायच्या एक दिवस आधी पण गेलते बरं का, पण असंच फिरायला गेलते, त्यावेळेस मी शूटच केलं नाही। पण काय काय केलं ते तुम्हाला नंतर सांगेल। तर बघा, आपल्या फलटणमध्ये 4 जागी झोके लागलेत। तर पहिलं हे बस स्टँडच्या शेजारी, आता तुम्हाला बघायला भेटेल की किती जागे झोके लागलेत, कसं काय होतं। आणि 8 दिवस रामयात्रा असते। सगळे मला फोन करून विचारतायत की रामयात्रा किती दिवस असते, सांग ना। तर तुमच्या सगळ्यांना एकच सांगू शकते की रामयात्रा आपल्या इथं 8 दिवस असते। तर जे आलं नाही आहे ते पण येऊन जाऊ शकताय। तर या, तुम्हाला पण छान वाटेल, या नक्कीच बघायला। बस चलो, फोन देऊ आपण ऑफिस बस चले क्या? उतरू क्या? गर्दीश नाही ना किधरच? फलटण जाने तर मित्रांनो, तुम्ही पहिला बघितला तिथं कुठं बस स्टँडच्या तिथला पहिला झोका, त्याच्यानंतर त्याच्याच पुढं सरळ आलो का दुसरा झोका, त्याच्यानंतर तिथनं आत गेलो ते तिसरा झोका, जो पिंक कलरचा तुम्ही बघितला ना तो तिसरा झोका होता। आणि बघा ही चौथा, म्हणजे आपल्या फलटणमध्ये 4 जागेवर आलेले झोके मी तुम्हाला दाखवलेत। एवढी गर्दी होती की काय सांगू तुम्हाला, शूट पण करता येत नव्हतं आणि कुठं गाडी थांबवता पण येत नव्हती। आणि मला झोक्यानं थोडासा प्रॉब्लेम आहे, मी झोक्यात वगैरे बसत नाही। मला आवडतं पण तुमच्या दाजीला आवडत नाही, ते झोक्यानं भितात, त्यामुळं मी एकटी बसत नाही कधी, सवय तुटली। चौथा यहाँ से नहीं कुछ लेने का, चलो यहाँ से नहीं, सब दुकान चल लगेंगे वहाँ, चलो ना यहाँ से, चलो कार रुकाते चलो। 10 रुपये 100 रुपये। खाली क्या लूँ मेरे को? ये कैसा लगता है मेरे को, अच्छा लगेगा क्या? हाँ सेल काय पण घ्या 10 रुपयाला, काय पण घ्या 10 रुपयाला, 10 रुपये 20 रुपये आणि खेळणी 100 रुपये, हा ह्यांचा फिक्स रेट होता बरं का। आता काय काय घेतलं आहे, कसं काय घेतलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची नक्कीच वाट बघा। 10 रुपयाला आणि 20 रुपयाला एवढं सामान मी कलेक्ट केलं आहे, ते तुम्हाला पुढं नक्की बघायला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। पकडा बोले तुम बोलो नहीं कुछ तो कितने हाँ इस लेंगे एकच लिहो।
तर मित्रांनो, तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, काही पण घ्या, कुठलं पण खेळणी आहे, 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. तर तिथल्या दुकानातनं मी खेळणे पण घेतलेत. ते तुम्हाला म्हणलं ना, पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शॉपिंग ब्लॉग बघायला भेटणार आहे. त्यामुळं वाट बघा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर आलो आहे बरं का इथं आपल्या मुदुजी हायस्कूलच्या समोर जी लागते ना पूर्ण दुकानं, तिथं आता इथनं काय काय घेणार आहे, काय काय नाही, ते तुम्हाला सगळं काय बघायला भेटणार आहे. काही पण घ्या 20 रुपयाला. इथं 20 रुपयाचे सेल होते जास्त करून. आणि तिकडं झोक्याच्या तिथं आहे ना, घडसुळी मैदानच्या तिथं 10 रुपयाचे होते. तर आता बघा 20 रुपयाच्या इथनं भरपूर काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत, ते तुम्हाला पुढं बघायला भेटतील. खूप छान छान असे कानातले वगैरे आलते, पण मला कानातले वगैरे यांचा वेळ नाही आहे जास्त, मला आवडत नाही. आपण गोल्डचं घालतो त्यामुळे तसलं घालत नाही जास्त करून. तर बघा ह्या चिनी मातीच्या भांडी बघितले, पण त्यांनी प्राईस खूप सांगितली. बघा हे ना 300 रुपयाचे कप होते मोठे मोठे, आणि इकडं 60 रुपये 100 रुपयाचे कोप होते. तर बघा मी इथनं पण कोप घेतलेले आहेत. आता ते कुठले आहेत मी तुम्हाला सांगितले ना, नंतर बघायला भेटतील पुढच्या व्हिडिओमध्ये. काय काय शॉपिंग आहे, शॉपिंग ब्लॉग अख्खा तुम्हाला पुढं बघायला भेटणार आहे. खूप मी इथं भावतोल केला, पण त्यांचा एकच फिक्स रेट होता की काय 300 100 300 100 60. मग आता मी कुठले कोप घेतलेत ते तुम्हाला पुढं बघायला भेटतील. त्याच्यानंतर इथनं पुढं आले. मी खूप दिवस यांची वाट बघत होते. असे प्लेट असतात ना त्याचे, माझ्याकडे डिनर सेट ऑलरेडी 3 आहेत, पण असे प्लेट घ्यायचे म्हणल्यावर जरा वेगळंच वाटतं. बघा मी हे मुलांसाठी प्लेट त्यांना विचारले, तर त्यांनी 2 प्लेटची किंमत 150 रुपये सांगितली. मला रेट जरा जास्त वाटला, त्यामुळे मी इथं काही घेतलं नाही. मग इथं परत आलो. इथं खेळण्याचं अजून एक दुकान होतं. मुलं आहेत घरात म्हणल्यावर खेळणे लागतात ना, तर इथनं अजून एक खेळणे घेतले. आता ते काय घेतले ते पुढं बघायला भेटतील म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बघा सारखं काही ना काही चालू असतं. तर इथनं मी परत एकदा बघत होते की माझं काय राहिलं आहे, कारण एक दिवस आधी येऊन मी ह्या सगळ्या गोष्टी आधीच परचेस केल्या होत्या. आता इथं बांगड्या घेते. आता कुठल्या बांगड्या घेतल्या आहेत ते तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे, पण नक्कीच सांगा तुम्हाला कुठल्या आवडल्या. काय छोटे 10 का जब एक बस काय के हां अभी थे मंदी किती तुम्हारे पास. तर इथं कुठला पण कंगवा घ्या किंवा बेल्ट घ्या किंवा क्लिप वगैरे घ्या, जेवढं तुम्ही इथं सामान बघताय ना ते सगळं काही 10 रुपयाला होतं. मग इथनं मी कंगवा घेतला आहे आणि काय नाही दुसरं घेतलं. मग इथं पाय पुसण्या होत्या ते विचारल्या, पण त्याची पण रेट भरपूर सांगितली. त्याच्यानंतर पुढं आलो तर इथं मला चप्पल आवडले, पण मी एक दिवस आधी चप्पल घेतले होते, तरी पण मी त्यांना प्राईस विचारले. मी जे 130ला चप्पल घेऊन गेली ती, आता इथं प्राईस त्याची 230 झाली, म्हणजे 100 रुपये जास्त. त्यामुळे मी इथनं काय परचेस केलं नाही. मग इथं पुढं आले तर 150 रुपयाला चप्पल, पण मला ह्यात पण काहीच आवडलं नाही. सगळं म्हणजे एकदम संपलेला माल होता. तरी पण मी त्यात ब्लॅक कलरची ती आहे ना अशा गोंड्यावाली ते विचारलं, पण त्यांनी पण प्राईस मला आवडली नाही, माझ्या साईजची पण नव्हती, त्यामुळे घेतली नाही. फक्त 20 रुपये काही खरेदी करा. 20 रुपयामध्ये काही खरेदी करा. गळ्यातले हार घ्या, अंगुठी घ्या, मोबाईल पाकिट घ्या, विविध प्रकारचे हातातले पर्स घ्या, बांगडी घ्या, किचन घ्या, सर्व प्रकारचे ब्रेसलेट घ्या, कानातील टॉप या सेलकडे या. डंपर घ्या 100 रुपयाला, ट्रॅक्टर घ्या 100 रुपयाला, फुलपाळा सेट घ्या 100 रुपयाला, भावली घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये कोणती पण खेळणी घ्या फक्त 100 रुपये. 20 ला आहे ना, 200 रुपये खेळणी 20 ला ना. या महाराष्ट्र नामाचा सेट या टेबी घ्या 100 रुपयाला, भांडी सेट घ्या 100 रुपयाला, ट्रॅक्टर सेट घ्या 60 रुपये. होय पिशवी आहे का, पिशवी आहे हां त्याला मिळेल नाही का 150 को 2 आणि ये कितने को पैसे लेने के मैं पहले 100 को 2 महंगा लगता है हम सेम है क्या
मित्रांनो, आपण 20-20 रुपयाच्या भरपूर गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर पुढं आले, त्याच्यानंतर पिलूला स्लॅक्स घेतल्या, पॅन्टी घेतल्या. त्या पण 120च्या 4 होत्या. ते तुम्हाला सगळं उद्या बघायला भेटणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर मित्रांनो घरी आले, मुलांना घेतला. तर मुलांना घेऊन चालले झोका खेळायला. आणि एक खूप मोठी आमच्याबरोबर घटना झाली की सगळं फिरत बसलो. त्याच्यानंतर घरी आल्यावर त्यांना घेऊन गेलो तर बघा सगळं बंद झालं. तर फक्त एक मिकी माऊस हाच खेळणार म्हणजे खेळ चालू होता. मग आता तिकडंच चालले घेऊन. आता काय होणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ना मुलांना खेळता येत होतं ना काय. पिलू चांगली खेळत होती पण रईसनं काय काय मजा केली ते तुम्हाला आता पुढं बघायला भेटणार आहे. बंद करत होता हा पण आम्ही गेलो त्यामुळं त्याने चालूच ठेवलं. आता तुम्हाला पुढं कळेल. एवढ्या लवकर बंद करतायत बघा फलटणमध्ये सगळं काय. पण चला आता मुलांची इच्छा आहे म्हणल्यावर आता ते सगळं करणं आपलं काम आहे, गरजेचं आहे. आता आले बघा घेऊन. बघा आता काय काय कुठाने करतात हे झोक्यात, नक्कीच बघा. अंगा की चढणे कैसा चढ़ता है. पिलाश पहले गया क्या नहीं. उधर से रईस रईस हे रईस इधर से ऊपर वापिस जा ऊपर. और दीदी कहाँ से आती देख जा ऊपर वापिस. उधर से आने का इधर से नहीं. उसको लेके जा देख उसको बुला उधर से. रुक 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 पिला. हाँ इधर से नहीं उधर से उधर से ऊपर पिला. उसको लेके जा साथ में पिला. हाँ हाथ को पकड़ के ले जा उसको दिखा. ले जाओ उसको ऊपर. हे रईस ऊपर. अरे ऊपर ऊपर जा. दिखाओ तो उसको आज. हे रईस इधर से आ इधर से पिला उसको लेके आ. पकड़ उसको पकड़. हाँ चल चल रईस आ इधर से. हाँ हाँ पिला जा जल्दी पिला पिला जा. हाँ जल्दी जल्दी हाँ जल्दी जा इधर से जा जल्दी जल्दी जा जल्दी से. रईस ऊपर जा ऊपर ऊपर जा तो जा ऊपर. येड़ा चाहिए उसका क्या. हाँ नाना ने पिटाई 5-6 टाइम. जा पिला जा इधर से. देखते तो जा 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 वापस जा 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 जल्दी. पिला भाग 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 पिला भाग. जा जल्दी जा जा जाते हो. भाग पिला भाग. ले नकली हो खड़े रखे आप. किसने चढ़ा चटके बैठते सच्चे. जाओ ऊपर जा. एक टाइम चल जल्दी खेल खेल खेल. हाँ जल्दी आगे चल. बोले तो पिला चल जल्दी चल चल. उधर से उधर से उधर. चल 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 रईस जान दो एक टाइम जान दो. जा जा एक टाइम जान दो. जा जल्दी पिला. रईस प्लस में ये रईस किधर कैसे ना उसका दिखाओ तो उसको. चलो चल अगर रईस तेरा फ्रेंड आया. मतलब कौन है तेरा है क्या. चलो पिले चल रईस. चले रईस पिले चलो. नाप नाप कुछ. चल 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 उतर. इधर से उतरना नहीं. तर मित्रांनो ह्याच झोक्यात त्यांना बसवलं. मग पुढे येऊन बघितलं तर इथं सगळं काही चालू होतं. पण खरंच माझी इच्छा नव्हती कारण 11-11:15 वाजले होते. तुमचे दाजी म्हणत होते की चला आता ह्यात बसवूया त्यांना. पण आम्हाला काहीतरी खायला पण घ्यायचं होतं. मग परत ती खाऊ गल्ली बंद झाल्यावर मग काय करायचं म्हणलं उद्या परत येऊया. आता चला पहिल्यांदा खाऊ गल्लीमध्ये जाऊ काहीतरी खायला घेऊ. येऊन बघतोय तर इथं नूडल्स फ्राईड राईस सगळं काही संपलं होतं. इथं जाऊन आत बघितलं बिर्याणी पण ऑलमोस्ट पूर्णपणे संपली होती. आमच्यासमोर लास्ट पॅक त्यांनी बांधून दिलता. त्यामुळे बिर्याणीचा पण विषय संपला. मग इथं तुमच्या दाजीचा एक मित्र आहे तो कच्ची दाबेली खूप छान बनवतात. किती झाले दादा. हां मग आम्ही घरी येता 5 कच्ची दाबेली घेतल्या. मग घरी आलो.
कच्ची दाबेली खाल्ले, ऑलमोस्ट आमचं जेवण संपलं झालं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. छान वाटला, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण उद्याचा व्हिडिओ पूर्ण शॉपिंग ब्लॉग येणार आहे की काय काय शॉपिंग केली ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला मग लगेच आता सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि या खायला मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, बाय बाय.